नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघत आहात रायडर शुभम. तर आजचा जो व्लॉग आहे हा राईड व्लॉग तर नसणार आहे. मी आलो आहे घरी आणि आम्ही सगळे भाऊ बहीण एकत्र जमलेलो आहे. प्लॅनिंग आमचं असं आहे की बाहेर कुठेतरी फिरायला जायचं. सध्या आमचं डिस्कशन चालू आहे आम्ही कुठं जाऊ शकतो. डिस्कशनमध्ये एक आमचा जो डेस्टिनेशन ठरलं जायचं फिरायचं ते राम मंदिर चाफळ. पुन्हा एकदा सगळ्यांशी आपण डिस्कशन करणार आणि बस फिरायला बाहेर निघणार. इथं बसलेले आहेत असे सगळे. आमची छोटी श्रावणी, हे आमचं पारूस आहे. ए तोंड दाखव, वरती वरती तोंड दाखव. हे आमची श्रुती, सनी भैया आणि सेम शुभम भैया. हॅलो गाईज, मराठी नमस्कार नमस्कार मित्रांनो. तर आपलं प्लॅनिंग कसं ठरतंय, आपण कुठं जायचं? चाफळ राम मंदिर. हो, चाफळ राम मंदिरला जाऊ. तिथून अजून मध्ये बघू आपल्याला कुठे जाता येईल. मे बी एक सरप्राईज लोकेशन असेल तुम्हा सर्वांसाठी, ते तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये कळेल. त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. नाईस. चला पटापट आवरा आणि पटापट आपण निघू आता फिरायला. आपलं ठरलं आहे ऑलरेडी कुठं जायचं आपण. आणि तुम्ही लवकरात लवकर जाऊन या रिटर्न, म्हणजे आम्हाला फिरायला जायचं आहे. सनी भैया लवकर या. धुवून आणा. कॅडबरी घेऊन ये ना प्लीज प्लीज. कॅडबरी तुम्ही गाडी धुवून आणा, सगळ्यात महत्त्वाचं. जसं ॲज आपलं ठरलेलं आहे तसं. मी तुझ्या गाडी मी डॉमिनरवरच बसणार. आपण ही गाडी घेऊन जायचं. फोर व्हीलर म्हणजे धुवून म्हणजे मला उद्या जायला नको. धुवून आणा गाडी. चलो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. तर आत्ता दुपारचे 2:41 झालेत. आम्ही आहोत पाटणमध्ये आणि आता पाटणमधून आम्ही गुजरवाडी मार्गे चाललो आहे चाफळला. त्याआधी आम्ही गुजरवाडीत थांबू, त्यानंतर आम्ही चाफळला जाऊ. बट त्याआधी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. ते सरप्राईज लोकेशन काय आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल, त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. तर थोडासा कांड झालेला आहे आपल्यासोबत. आम्ही घाट सेक्शनमध्ये 4th वरती AC लावून चालवत होतो आणि कूलंट एवढा अतिशय प्रमाणामध्ये गरम झालेला आहे की जर त्याची कॅप उघडली तर ते उडणारच. पण असो, तुम्ही हा नजारा बघा. वरती आपला पूर्ण पवनचक्की आहेत आणि मी थांबलो आहे सध्या आत्तीच्या घरी गुजरवाडीमध्ये विथ शुभम, श्रुती, श्रावणी अँड सनी भैया. सनी भैया थोडे टेन्शनमध्ये दिसत आहेत की गाडीचं इंजिन उडतं आहे का काय. बट नो प्रॉब्लेम, ते काय होऊन जाईल. ठीक, एक थोडा वेळ ठेवल्यानंतर ते कूल होऊन जाते. आपण पण कूल होऊया आपण. तर आत्ता आम्ही थांबलो आहे आमच्या आत्याच्या घरी. आम्ही आहोत सडा वाघापूरला. तर या गावाचं असं वैशिष्ट्य की वरती एका पठारावर आहे, सरळ पठारावरती. आणि असं म्हणतात की इथे आता आमचा जो हा भाग आहे गावचा तो टायगर रिझर्वमध्ये येतो, वनविभाग अधिकाऱ्यांच्या रिझर्वमध्ये येतो. तर इकडे वनसंवर्धन किंवा प्राणी संवर्धन सुरू आहे. तर इथे वाघ, अस्वल किंवा अजून काही प्राणी असतील, गौरेडे वगैरे, असे खूप प्राणी वगैरे या भागात सापडतात. खंडोबाई देवालय गुजरवाडी अतिशय जागृत देवस्थान आहे. तुम्ही कधी या भागात येत असाल तर या मंदिराला नक्कीच एकदा व्हिजिट करा. या बाजूला तुम्हाला संपूर्ण अशा पवनचक्क्या बघायला मिळतात. सडावागापूर जे प्लेस आहे ज्याच्यावरती पूर्ण पवनचक्क्या पठार पसरलेलं आहे ते तुम्हाला या भागात बघायला मिळेल. तर सध्या आम्ही आहोत सडादाडोली, जे आहे सडावागापूरवरती सिच्युएटेड. जसं की शुभम थोड्या वेळापूर्वी बोलत होता की एक तुम्हाला सिक्रेट लोकेशनवरती आम्ही घेऊन जाणार आहोत. ते म्हणजे हेच या ठिकाणी सिक्रेट म्हणजे असं काय आहे तर हे रामगड. रामगडचं वैशिष्ट्य म्हणजे असं की जेव्हा समर्थ रामदास या ठिकाणी आले होते त्यांनी श्रीराम आणि दास मारुतींची मूर्तीची स्थापना करून या ठिकाणी जपाला बसले होते. त्यामुळं या जागेला रामगड असं म्हटलं जातं. या जागेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असं
छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी, जसं की तुम्ही समोर बघू शकता, छत्रपती शिवाजी महाराजांची आणि रामदास स्वामींची मूर्ती आहे इथं. शिवाजी महाराजांची आणि रामदास स्वामींची भेटसुद्धा या जागेवरती झाली होती. माझा पण शूट सरक 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 मी पण शूट करतो. मी जाऊ का पुढं थोडं? अरे पण ते हलणार का रस्त्यातून? आपण जायचं कसं? नको नको, हे बघ समोर समोर पळत येतात. असं झालं तर आमच्यासोबत. ए नको नको. शेरकी जेवण. हनुमानाचं रूप. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. घुरकतायत रे ते. तर हेच ते ठिकाण रामगड. अजून कोणतरी आहे. सरक तर आपण आतमध्ये जाऊन येऊ थोडं. तर ही आहे ध्यान गुफा. श्री समर्थ शिवराय भेट. श्री समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांचे. इकडे आजूबाजूला बघू शकता. मुळात काय आहे की आपली तीर्थस्थळं जी आहेत त्यांना जेव्हा आपण पर्यटन स्थळं म्हणून लोकांना दाखवतो, आता अशी खूप स्थळं आहेत आपल्या महाराष्ट्रात ऐतिहासिक, ज्यांना ऐतिहासिक वारसा आहे, धार्मिक वारसा आहे, देवभूमी आहे आपलं महाराष्ट्र. बट कसं आहे की आपण ह्यांना पर्यटन स्थळं म्हणूनच लोकांना दाखवत गेलो तर त्याची अवस्थाही अशीच होणार. बघू शकता तुम्ही सर्वीकडे प्लास्टिक, कचरा. तेच आहे, मी हेच आव्हान करेन या ब्लॉगमधून सर्वांना की आपल्या आजूबाजूचा परिसर आपण जितका स्वच्छ ठेवू शकतो ना, कारण आपणच आहोत आपल्या आजूबाजूचा परिसर किंवा त्याची निगा राखण्यासाठी, त्याचं वास्तव्य, त्याचं महत्त्व, ऐतिहासिक महत्त्व, धार्मिक महत्त्व जपण्यासाठी आपण प्रयत्न केला तर आपण पुढच्या पिढीला काहीतरी देऊ शकतो. तर आत्ता आम्ही रामगडवरून निघू आणि चाफळच्या राम मंदिरात जाऊ. तिकडे 11 मारुतींपैकी 2 मारुतींचं मंदिर आहे जे समज रामदास स्वामींनी स्थापन केले होते आणि त्याचे राम मंदिर आहे, त्याची काही वैशिष्ट्य आहे. आपण तिथे पोचल्यानंतर त्याबद्दल बोलू. तर मंदिराच्या आतमध्ये श्रीरामांचं दर्शन काय देता आलं नाही तुम्हाला लोकांना, कारण आतमध्ये मोबाईल आणि व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी थोडंसं रेकॉर्ड करायचा प्रयत्न केलेला आहे.
तर चाफळ राम मंदिराची वैशिष्ट्यता अशी की या मंदिराची स्थापना समर्थ रामदासांनी केली होती. ते जेव्हा ध्यानाला बसले होते तेव्हा आपल्या श्री रामचंद्रांनी त्यांना दृष्टांत दिला. मग अंगाई नावाची नदी आहे, त्या नदीच्या खोऱ्यामध्ये मूर्त्या होत्या. एक अंगलाई देवीची आणि दुसरी म्हणजे श्रीरामांची. तर जी श्रीरामांची मूर्ती होती त्याची स्थापना उंब्रजमध्ये चाफळ मंदिरात केली त्यांनी, आणि जी अंगलाई देवीची मूर्ती होती त्याची स्थापना सज्जनगडावरती आहे. तर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असं की 11 मारुतीपैकी जे 2 मारुती आहेत ते 2 मारुती आपल्याला चाफळ या भागामध्ये बघायला मिळतात. पहिले आपले दास मारुती आणि दुसरे वीर मारुती. वीर मारुती बाहेरच्या बाजूला आहेत आणि दास मारुतींची मंदिर स्थापना इथे केलेली आहे. तर हे आहेत आपले समर्थ स्थापित दास मारुती. समर्थ रामदासांनी दास मारुतींची स्थापना केली. दुसरे आहेत वीर मारुती. वीर मारुतींचं मंदिर हे या मंदिराच्या बाहेरच्या बाजूचं आहे. तर तुम्ही मंदिराची स्थापत्यकला आणि वास्तुकला बघू शकता. या आजूबाजूला तुम्ही बघू शकता की भैरव आहेत, चतुर्मुखा शिव आहे, पार्वती देवी आहेत, गणेशजी आहेत, विश्वकर्मा आहेत. आणि तुम्ही जसं जसं बघत जाल की या स्तंभांवरती दशावतार कोरलेले आहेत, नागदेवता आहेत किंवा अजून ऋषीमुनी, आणखीन देवदेवतांची तुम्हाला इथे कोरलेली मूर्ती दिसेल. म्हणजे जी स्थापत्यकला बघता. आणि आता या मंदिराचं खरं काम सुरू आहे, जीर्णोद्धार झाला या मंदिराचा सध्याच. इथे श्रीरामांची मूर्ती आहे, श्री भरत, श्री लक्ष्मण, श्री कृष्ण अशा अनेक मूर्त्या तुम्हाला इथल्या भिंतींवरती बघायला मिळतील. आणि इथे वरती एक पाळणासुद्धा आहे. आणि या मंदिराच्या आतमध्ये खूप सुंदर प्रभू श्रीरामांची, प्रभू लक्ष्मणांची आणि सीतामातेची मूर्ती आहे. बघा, मी दशावतार म्हणत होतो ते. तर हे आहे समर्थ ध्यान गुफा. थोडं खाली जाऊन येऊ आपण. कसा सीन आहे खालचा. तिथून मला जाता येत नाहीये. हे काही असं आहे, इथून काय मला पूर्ण आतमध्ये जाता येत नाही. तर ही आहे समर्थ ध्यान गुफा. तर आपल्यासमोर आहे आता वीर मारुतींचं मंदिर. चाफळच्या या राम मंदिरामध्ये आपल्याला 11 मारुतींपैकी 2 मारुतींचं दर्शन होतं. जसं की पहिलं आपलं दास मारुती तुम्हाला दाखवलं. आता आपले आहेत वीर मारुती. वीर मारुती चाफळ राम मंदिराच्या थोडं बाहेरच्या बाजूला आहेत, मंदिराच्या बरोबर समोर. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊ आता. समर्थ स्थापित वीर मारुती, स्थापना शके 1570. दोन मारुतींचं दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळतं. तर हे आहे प्रताप मारुतींचं मंदिर. 11 मारुतींपैकी हे सुद्धा एक मारुती आहे. या गोष्टीची मला माहिती नव्हती. आता येता येता रस्त्याला मी बोर्ड बघितला, 11 मारुतीपैकी एक प्रताप मारुतींचं मंदिर. हे पण आपला चाफळ राम मंदिराच्या जवळच आहे. चाफळ राम मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती प्रताप मारुतींचं मंदिर आहे. सध्या मंदिराचं रेनोव्हेशन चालू आहे. आणि हे आहेत आपले समर्थ स्थापित प्रताप मारुती. तर चाफळ राम मंदिरामध्ये दर्शन घेऊन 11 मारुतींपैकी 3 मारुतींचं दर्शन घेऊन दास मारुती, वीर मारुती आणि प्रताप मारुती यांचं दर्शन घेऊन आपण सध्या थांबलो आहोत उरुल घाटात. इथं एक शिव मंदिर आहे. शिव मंदिरामध्ये चाललेलो आहोत दर्शनाला. बाकी सगळे खाली गेलेले आहेत आणि मी त्यांच्या पाठोपाठ चाललो आहे. शिव मंदिर उरुल घाट.
हर हर महादेव. याच भागात राहत असून सुद्धा माझं या ठिकाणी येणं पहिल्यांदाच झालं. हर 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 महादेवाचं दर्शन घेऊन पुन्हा घराच्या दिशेने आम्ही आता चाललो. चला आता घराच्या दिशेने चालू. श्रीरामांचं दर्शन आणि 11 मारुतींपैकी 3 मारुतींचं दर्शन घेऊन पुन्हा आलेलो आहोत आपण आपल्या घरी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय बाय.